श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण महिना संपण्याआधी हे उपाय कामे नक्की करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती येईल. पवित्र असा श्रावण महिना चालू आहे. या महिन्यात पूजापाठला खूप महत्त्व असते. तर अशामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेऊ शकता. या महिन्यात तुम्हीही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरू शकता. तुम्हाला कुलदेवतेच्या दर्शनाला बाहेर जाणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरूनच ओटी भरा आणि आपल्या कुलदेवतेची ओटी भरली तरी तुम्हाला घरात कोणतेही संकट, दोष येणार नाहीत. घरात सुख शांती नांदेल. तर आपण आता ओटी कशी भरायची हे पाहूया. आपण ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून तुम्ही स्वच्छ स्नान करून घ्या. स्वच्छ कपडे, जमल्यास साडी घालावी. लक्षात घ्या, कोणतेही वस्त्र घालाल ते काळ्या रंगाचे किंवा राखाडी रंगाचे नसावे. पहिलं आपलं घर स्वच्छ करायचे. नित्याची तुमची देवपूजा आटपून नंतर उंबरठ्याची जागा, अंगण स्वच्छ करावे. उंबऱ्यावर हळदीचे लेपन करावे. दारात छान रांगोळी काढावी. दरवाजाच्या उजव्या बाजूला दिवा लावावा. दरवाजाला हार घालावा. नंतर एक चौरंग किंवा पाट घेऊन त्यावर लाल कपडा अंतरावा व आपल्या कुलदेवतेची मूर्ती, फोटो ठेवावा. तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसेल किंवा तिचा फोटो, मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो घेऊ शकता. पहिल्यांदा शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा, तुम्हाला जे जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही दीप प्रज्वलित करा. नंतर देवीची तुमच्या मूर्ती घेऊन त्याला अभिषेक आणि कुंकुमार्पण करा. अभिषेक करताना त्यामध्ये मध, दही, दूध, तूप, तुळशीचे पान आणि फुलांच्या पाकळ्या असा अभिषेक तुम्हाला देवीवरती करायचा आहे. ओम नमो कुलदेवते नमः, ओम नमो आणि तुमच्या पुढे कुलदेवतेचे नाव घेऊन तुम्ही असा 108 वेळा तुम्ही मंत्र म्हणू शकता. तुम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद नक्कीच भेटेल. त्यानंतर कुलदेवतेचा स्वच्छ कपड्याने पुसून हळदी, कुंकू, फुले अर्पण करा. अक्षदा अर्पण करा. नैवेद्य ठेवा. तुम्हाला नैवेद्यामध्ये खीर, शिरा असं तुम्ही करू शकता. तुम्हाला अगदी नाही जमलं तर तुम्ही खडीसाखरही ठेवू शकता. नंतर ओटीची तयारी करायची आहे. त्यासाठी एक सुती साडी घ्या. साडी शक्यतो हिरव्या, लाल, गुलाबी रंगाची असावी. शक्यतो काळपट आणि काळा रंग तुम्हाला वापरायचाच नाही आहे. त्यानंतर एक ब्लाऊज पीस घ्या. त्याच्यावरती गहू घ्या किंवा तांदूळ घ्या. एक नारळ घ्या. नारळामध्ये पाणी असलेलाच नारळ घ्यायचा आहे. त्या नारळाची शेंडी हे देवीकडे करायची. त्यानंतर बदाम, सुपारी, खारीक, खोबरे, हळकुंड हे त्यावरती ठेवा. साहित्य चांगले असावे, त्याला कीड लागलेली नसावी. त्यानंतर एक गजरा, वेणी. तुमच्याकडे गजरा, वेणी नसेल तर तुम्ही एखादं फुलही घ्या. 5 फळे घ्या आणि दानदक्षिणा म्हणून 11 किंवा 51 रुपये अशी आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही 6 हिरव्या बांगड्या ठेवू शकता. आणि तुम्हाला अजून जर काही तुमच्या साहित्य तुमच्या इच्छेप्रमाणे जर तुम्हाला घ्यायचं असेल, नेल पेन, मेहंदीचा कोन, टिकल्याचं पॉकेट, तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे ठेवू शकता. नाही ठेवलं तरी चालेल. अशी ओटीचं ताट हातात घेऊन आपण आपल्या कुलदेवतेच्या समोर बसून बोला, हे माता, मी आज तुझी ओटी भरत आहे. या ओटीचा तू स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर, घरावर राहू दे. अशी हे सगळे साहित्य किंवा ओटी तुम्ही लक्ष्मीच्या पुढे ठेवायचं. आणि आपल्याकडून जर काही चूक झाली असेल, या ओटीमध्ये जर काही कमी पडलं असेल तर तुम्ही लक्ष्मी मातेची, तुमच्या कुलदेवतेची माफी मागायची. आणि हे साहित्य तुम्ही नंतर तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा तुम्ही जर कुलदेवतेच्या दर्शनासाठी नंतर जाणार असेल किंवा गेला तर तिथे तुम्ही नंतर ठेवलं तरी चालेल. नाहीच तर तुम्ही एखाद्या सुवासिनीला तुम्ही ते देऊ शकता. असं हे तुम्ही कुलदेवतेचा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला याचं फळ नक्कीच भेटेल आणि तुमची कुलदेवता प्रसन्न होईल आणि तुमच्यावरती तिचा चांगलाच आशीर्वाद भेटेल. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या कुलदेवतेचं नावही कमेंटमध्ये लिहून मला पाठवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.